विभागातील रहिवाशांचं विशेष करून आभार मानावा लागेल, कारण त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेकरता राहिलेलं आहे. असंच सहकार्य मात्र नक्कीच दरवर्षी असंच राहू द्या. अरुण डोरा आणि त्याच्या विपक्ष नक्कीच मतंग सारंग असेल. सामन्याला मात्र होते सुरुवात. आपण जर पाहिलं तर नक्कीच बेस वर्सेस बेस लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. बॉलर्स नेम प्लीज. हर्षद मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा थोड्याच वेळात पंच अंकुर यासकडून आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. याची नक्कीच कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा. एका खुल्या गटातील मात्र एक महत्त्वपूर्ण लढत. आजच्या गेल्या 3 दिवसातील अंतिम सामना आणि या सामन्याकरता नक्कीच आपण खूप चांगली गर्दी मात्र मैदानाच्या आजूबाजूला आपण स्पष्टपणे पाहू शकता. खेळायला होते सुरुवात. या दरम्यान मात्र फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलं गेलं आहे. 1 धाव तिथे मात्र अंकित केली जाते. धावांचा होतोय शुभारंभ. मतंग सारंग ऑन स्ट्राईक असतील. यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. एक जबरदस्त खेळाडू ते देखील आहेत. कंजूर मार्कचा मात्र वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज मतंग सारंग. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा फ्लिक केलाय. 1 धावांकरता पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरुण डोरा डेंजर डोरा म्हणून त्याला वेळोवेळी आपण पाहिलं गेलंय. ओंकार मालाड संघाकडून नेहमीचा व्यावसायिक गटात वारंवार चांगली कामगिरी या देखील खेळाडूने केली आहे. तो हा खेळाडू परंतु खूप चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. गोलंदाज हर्षद याचकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न तिथे संकटात आहे. डायरेक्ट हिट अँड इट्स आउट. धावचीच्या स्वरूपात मात्र मतंगला मैदान सोडावं लागतंय. खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षक मला वाटतं विराटची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. एकदम चित्त्याच्या चपळीने नक्कीच तो चेंडू कलेक्ट करण्यासाठी आले आणि डायरेक्ट हिट. ऑलवेज सुपर हिट. आणि त्याचा परिचय देत असताना सुनील विश्वकर्मा मात्र फलंदाजीसाठी आले आहेत. कल्याण विभागातील मात्र एका तारांकित खेळाडू अशी त्याची ओळख. गांगुली या टोपण नावाने मात्र संपूर्ण क्रिकेट जगत त्याला ओळखतं. किंग ऑफ ऑफ साईड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आल्या आल्या स्वीपचं अस्त्र. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. वेल बॉल. हर्षदचं कौतुक करावं लागेल. पहिलं एक इकॉनॉमिकल स्पेल ज्याने हाताळलं. केवळ 5 धावा देत मात्र रनआउटच्या स्वरूपात मतंगला माघारी परतवलंय. वेल बॉल. आता दुसऱ्या षटकाची हाताळणी मात्र कोणता गोलंदाज करेल पाहावं लागेल. या संघातील रोहन साळुंके आहेत. एका तारांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे वेळोवेळी पाहिलं जातं. फार कमी वेळ आपण रोहनला पाहतो गोलंदाजी करीत असताना. तो मात्र गोलंदाजीसाठी आलाय. रोहन साळुंके. रोहनने मात्र गेली कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट बरोबर ओव्हरआर्म क्रिकेट उमेश 11 सारखा एक दर्जेदार व्यावसायिक क्रिकेट संघाकडूनही खूप चांगलं क्रिकेट त्याने हाताळलंय. रॉयल चेंबूर, रॉयल असल्फा सारख्या संघातून वेळोवेळी चांगली कामगिरी करत असताना हा खेळाडू यावेळी मात्र काय फटका फळजवलाय. एकदम जोरदार हिट. स्लॉक स्वीपचा हा फटका. परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेला. डीपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. अरुणला याच करता डेंजर डोरा म्हणून ओळखलं जातं. खूप घातक विस्फोटक फलंदाज आहेत. त्याचा परिचय देत असताना पहिल्याच चेंडूवर मात्र हल्ला चढवलाय. रोहनचा दुसरा चेंडू. यावेळी मात्र थोडासा कॅज्युअल अप्रोच तिथे पाहायला मिळाला.
सुनील याचकडून येतोय डॉट बॉल. खूप चांगलं वळण या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. कट करण्याच्या प्रयत्नात येतोय डॉट बॉल. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु केवळ एक धाव मिळेल. या स्पर्धेच्या नियमानुसार नो चेंडूवर तुम्हाला कोणती अतिरिक्त धाव मिळणार नाहीये. केवळ एक धाव इथे वसूल करीत असताना धावसंख्येचा धावफलक जर पाहिला, या मात्र सुरेख असा फटका तिथे मात्र चेंडू खोदून काढलाय. 8 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करीत असताना या स्पर्धेतील खुल्या गटातील हा अंतिम सामना. दोन्ही सर्वोत्तम संघ मात्र अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. गोलंदाजीसाठी मात्र रोहन. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र खूप चांगली दिशा देण्यात यशस्वी ठरलाय अरुण. या सामन्यातील पहिला महत्त्वपूर्ण चौकार वसूल केला जातोय. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि हात मोकळी करण्याची संधी मात्र अरुणला प्राप्त झाली होती. एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि डीप कव्हर आहे तो अरुणचा एका फेवरेट झोन आहे. फटक्यासाठी जागा बनवताना आणि त्याच दिशेला पुन्हा एकदा चौकार वसूल करण्याचा प्रयत्न, आणि तो एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. त्याच दिशेला मात्र आखूड टप्प्याचे चेंडू हाताळत असताना रोहन. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला, 13 धावसंख्या. नक्कीच वाईट चेंडू असेल, त्यामध्ये एक रन ऍड करावी लागेल. 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. थोडंसं महागडं षटक मी म्हणेन. तर नव्याने आलेले गोलंदाज नक्कीच आजच्या दिवसातील तिसरं षटक नेहमीच निर्णायक ठरलंय. या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच सामन्याची समीकरणं आजच्या दिवसात बदलली आहेत, पाहावं लागेल. अतिशय महत्त्वपूर्ण षटक असेल. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अजून एक रोहन नावाचा खेळाडू गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर बीट केलंय. येतोय डॉट बॉल. असं वाटलं होतं लेग टर्नचा मारा करेल, परंतु आपल्या फिरकीची जादू, ऑफ टर्नचा मारा. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पंचदंडित करतील. पिचिंग थोडीशी लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला रोहन याचकडून, परंतु नियंत्रण नव्हतं. आणि नोची सीमारेषा जी आहे त्याच्या आधी हा टप्पा मात्र हाताळला गेला, त्यामुळे नो चेंडू. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ऍड होईल. या दरम्यान मात्र जीवनदान लाभतंय. गोलंदाज फार निराश दिसले, त्यांनाही ठाऊक आहे डेंजर अरुणची विकेट किती महत्वाची होती. या षटकातील हा दुसरा डॉट चेंडू. यावेळी मात्र चकवा देण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. येतोय अजून एक डॉट बॉल. रेफर सुचवलाय, पाहावं लागेल. आणि त्याचा लाभ घेत असताना आमचे तिसरे ऑफिशियल पंच यांनाही विनंती असेल. या स्पर्धेचं विशिष्ट राहिलंय, आपला रेफर बघायला पूर्णच्या पूर्ण घोळका जातोय. क्रिकेटची उत्सुकता आपण पाहू शकता, हरकत नाहीये. आज रविवारचा हा दिवस. आज मालाड नगरीमध्ये मला वाटतं एकाच वेळी एका बाजूला 2-2 तारांकित मानांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर पाहावं लागेल. इथे हा चेंडू डॉट बॉल आहे आणि या षटकातील हा तिसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 16 या धावसंख्येवर तिसरं षटक मार्गात असताना किती बॉल झाले? 3 चेंडूच्या समाप्तीनंतर विशेष म्हणजे सेट बॅटर अरुण सारख्या फलंदाजाला मात्र रोहनने शांत ठेवलाय. यावेळी मात्र चौथा चेंडूवर आक्रमण करण्याचा इरादा. येथे एक धाव. स्ट्राईक एंडला मात्र बदल.
सुनील विश्वकर्मा गांगुली. 17 अशी धावसंख्या. या मैदानाचा विचार केला तर आजच्या सर्वोत्तम धावसंख्येचा पाठलाग हा केवळ मला वाटतं 26 झाला आहे. म्हणजे 26च्या पुढे धावसंख्या राहिली तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे विजयाचे चान्सेस हे नक्कीच वाढतात. हे आपण गेली 3 दिवस पाहिलेलं आहे. पाहावं लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू मिडल ऑफ द बॅट काही झालेला नाही आहे. बॅटची आउटर एज, बॉटम एज आणि त्यानंतर मात्र चेंडू वेगाने फील्ड करीत असताना रोहन. चांगलं षटक. मी आधीच म्हटल्याप्रमाणे तिसरं षटक हे कमबॅक करणारं षटक राहिलं आहे. तर इथे मात्र श्री स्वामी समर्थ अंधेरीचा हा संघ मात्र कमबॅक करीत असताना यावेळी मात्र चकवा देण्याचा प्रयत्न. या षटकात मिळालेलं हे दुसरं जीवनदान आहे. कदाचित ही विकेट आल्यानंतर चेंडू काउंटही झाला असता या स्पर्धेच्या नियमानुसार, परंतु दबावात दिसत आहेत यष्टीरक्षक. चुका तर होत आहेत. दुहेरी नुकसान होते. एकतर विकेट मिळालेली नाही आहे आणि चेंडू काउंटही झालेला नाही आहे. त्यामुळे एक अतिरिक्त धाव ॲड होईल. 19 अशी धावसंख्या धावफलकावर. आता मात्र या षटकात आलेलं आहे तिसरं जीवनदान, नाही चौथं. अजून एक रनआउटच्या स्वरूपात एकाच वेळी मिळालेले 4-4 जीवनदान अरुण सारख्या डेंजर फलंदाजाला. शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हर असेल. 20 अशी धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करीत असताना. या स्पर्धेतील हा अंतिम सामना, अंतिम झुंज, अंतिम लढत आपण पाहत आहोत. IPL सामन्याचा विचार जर केला तर MI संघ मात्र बॅकफुटला जात असताना 156ला 6वा गडी बाद होतोय आणि 240 धावांचा मात्र पाठलाग त्यांना करायचा आहे. वळूयात मैदानाच्या दिशेने. या मात्र वेगवान गोलंदाज आहेत आणि पहिला चेंडू मात्र नियंत्रणात नव्हता. येते अतिरिक्त धाव. भावेश आलेत गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज आहेत, युवा गोलंदाज आहेत. यावेळी मागच्या चेंडूची पुनरावृत्ती. कुठे ना कुठे ते देखील दबावात दिसत आहेत. लागोपाठचे 2 वाईट चेंडूचा मारा त्याच्याकडून मात्र केला जातोय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 22 या धावसंख्येवर आणि इथे मात्र गोलंदाजीत केला जातोय बदल. आणि यावेळी मात्र खूप सुरेख पद्धतीचा हा चेंडू लेग टर्नचा मारा केलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र घेतोय पायाचा वेध. एक धाव. 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुढे सरसावून काय जबरदस्त पद्धतीने यावेळी मात्र 5वं जीवनदान काही मिळालेलं नाहीये. खूप चांगले एफर्ट्स या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाले. एक दर्जेदार फटका होता, वेगवान फटका होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि रोहनसारखा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. त्याची जागा घेण्यासाठी मात्र कॅप्टन कूल या संघाचा कर्णधार रोहन चिले मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या मात्र अजून एक अतिरिक्त धाव आणि 24 अशी धावसंख्या. या सामन्यातून आजच्या दिवसभरातील सर्वोत्तम धावसंख्या आपल्यास पाहावयास मिळेल का याकडे लक्ष असेल. यावेळी मात्र टनने बेट केलाय. यष्टीरक्षकाने चूक केली होती परंतु गांगुलीने मात्र क्रीज सोडली होती. त्याआधीच सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र त्याने यष्टा उधळवल्या आहेत. बसतोय तिसरा झटका गांगुलीच्या स्वरूपामध्ये. करण पाटील बॉक्स क्रिकेटची रणमशीन आता मात्र बऱ्याच अशा अवधीनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले.
म्हणजे मुंबईच्या क्रिकेट इतिहासामधील सर्वात एक स्टारकस्ट आज या स्पर्धेमध्ये आपण या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. यावेळी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सुरेखरित्या फील्ड केलं गेलं. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. येत आहेत बॅक टू बॅक दुसरा, मला वाटतं तिसरा डॉट चेंडू. आता केवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षक मात्र या सामन्यात थोडासा थकवा तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतोय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांच्याकडून काही चेंडू गॅदर होत नाहीये, पाहावं लागेल. करण मात्र दर्जेदार स्ट्रोक, या फटक्यासाठी करण ओळखला जातो आणि येतोय महत्वपूर्ण चौकार. 29 धावसंख्या, आजच्या दिवसातील ही सर्वोत्तम धावसंख्या या अंतिम सामन्यात मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुटवर्कचा मला वाटतं एक लाजवाब वापर आलेला एक महत्वपूर्ण चौकार. पुन्हा एकदा स्ट्रोकसाठी मात्र फुटवर्क करीत असताना रोहन थोडेसे कॅज्युअल अप्रोच दाखवत असताना आणि दुसरी धाव घेत असताना मात्र 4 डावांचा खेळ, 4 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात येतोय. प्रथम फलंदाजी करीत असताना 30 धावसंख्या आणि 31 धावांचा मात्र विजयी लक्ष्य असेल श्री स्वामी समर्थ अंधेरी संघासमोर. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होते आणि व्यावसायिक गटातील मात्र हा करंड कोणता संघ पटकावेल, कल्याण विभाग की अंधेरी विभाग, याकडे सर्वांच्या नजरा असतील. एका बाजूला एका तगडी स्टारकस्ट आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं रोहन आलाय, रोहन आणि रोहित. रोहनकडे मात्र नक्की क्षमता आहे, या दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे. एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता याही बॅटरमध्ये आहे. मतंग सारंग मात्र गोलंदाजीसाठी महाराष्ट्राच्या बॉक्स क्रिकेट इतिहासातील एक तारांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 31 धावांचं विजयी लक्ष्य असेल. खेळायला होते सुरुवात. पहिल्या चेंडूपासून मात्र हल्ला, अटॅक इज ऑलवेज बेस्ट डिफेन्स आणि तेच करीत असताना रोहन रोहित ऑन स्ट्राईक असतील. 1 धाव पहिल्या चेंडूवर परावर्तित केली जाते आणि यावेळी मात्र टनने बीट केलंय. मतंगने मात्र आपलं फिरकीचं अस्त्र, ते जाळं मात्र फेकलंय आणि त्या जाळ्यामध्ये मात्र रोहित अडकलाय. त्याने रोहनची कॉपी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात तो अयशस्वी ठरलाय. चला, पंचांनी मला वाटतं रेफर सुचवलाय की काय, की खेळाडूंनी चला हा प्रश्न न्यायालयात गेलाय. न्यायालयात जो काही डिसिजन देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि ते न्यायाधीश आहेत आमचे प्रशांत सरडे. नक्कीच हा चेंडू वाईड आहे अथवा नाही. फलंदाज तर बाद आहे आणि हा चेंडू वाईड आहे. चेंडू काउंट होणार आहे कारण फलंदाज यष्टीचीत झालाय या स्पर्धेच्या नियमानुसार. खूप चांगला डिसिजन आपण पाहू शकाल अंकुर यासकडून.
नव्याने आलेला बॅटर नक्कीच. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. करण तिथे वेगाने चेंडू कलेक्ट करण्यासाठी आले होते, परंतु गॅदर काही चेंडू करू शकलेले नाही आहेत. एक धाव. यावेळी चेंडूला मात्र सन्मान दिलाय. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल रोहनच्या खात्यामध्ये. यावेळी मात्र सुरेख असा फटका, परंतु तितकंच दर्जेदार झेल. मला वाटतं देवपाल तिथे होते. साईपल, माफ करा, साईपलने काय झेल पकडलाय जबरदस्त. आजच्या दिवसातील एका सर्वोत्तम झेलपैकी मी म्हणेन. नक्कीच हा चेंडू नक्कीच सीमापार चौकार पाहायला मिळाला असता. जबरदस्त एफर्ट. साईपलने एक स्पर्धा गाजवली होती महिमचा फलंदाज. या दरम्यान मात्र स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. मिळते एक धाव. तर पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 5 अशी धावसंख्या. 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 18 मध्ये 26 बनवायचे आहेत. गोलंदाज निखिल हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. पाहावं लागेल, एका तगडी स्टारकस्ट आहे. आपण पाहू शकता मतंग, डेंजर डोरा, त्याचबरोबर करण पाटील, म्हणजे बॉक्स क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू मात्र या संघामध्ये. खूप चांगली बांधणी मात्र या संघाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येते. परंतु रोहन जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत नक्कीच एक आशा असेल. मात्र बॅटची आउटसाइड एज, एक डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. आता इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मात्र नक्कीच हल्ला चढवावा लागणार आहे. कुठे ना कुठे गॅप शोधावे लागतील. यावर मात्र खूप सुरेख असा पटका, तिथे चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक धाव. 7 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ॲड होईल. आज रात्रीची जवळजवळ जर पाहिलं 11:35 आणि प्रेक्षकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या संख्येने या स्पर्धा एन्जॉय करीत असताना या दरम्यान मात्र खूप चांगल्या पद्धतीने वेगवान चेंडूचा मारा आणि तदनंतर मात्र घेतलेली एक खूप चांगली धाव. अजून एक धाव ॲड होईल. 9 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. या दरम्यान मात्र हा चेंडू वाईड असेल का? नक्कीच असेल. 10 अशी धावसंख्या, अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून ऑन आहे आणि रोहनला एक ठाऊक आहे, 2 जर चौकार आले या सामन्यामध्ये तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ हा संघ देखील हा धावाचा पाठलाग करू शकतो. हा विश्वास त्यांना बाळगावा लागेल. या दरम्यान मात्र वेगवान चेंडू होता आणि बॅटची आउटर एज. एक धाव. स्वीपर कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावसंख्या धावफलकावर. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता मला असं वाटतं की डबल बॅट लागलाय की काय, आणि चेंडूने मात्र शेवटच्या क्षणी प्रचंड वेग धारण केला. फिल्डर तिथे थोडेसे कॅज्युअल अप्रोच तिथे पाहायला मिळाला, परंतु धावा कशा येवो त्या येणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे मैदान जर पाहिलं तर चौकार इथे सहजासहजी येत नाही आहेत. 15 अशी धावसंख्या, आता 16 धावसंख्येची गरज आहे. 13 मध्ये 16 बनवायच्या आहेत. पहा, धावसंख्या जरी मोठ्या असल्या तरी सुद्धा या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. रोहन थोडेसे कॉन्फिडन्स दिसत आहेत, ही एक जमेची बाब आहे, पाहावं लागेल. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस तिथे पाहायला मिळाला.
आणि नक्कीच टायमिंग पासून वंचित. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूत मात्र धावा जमावा लागतील. 15, 12 मध्ये 15 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग असलेली ही स्पर्धा आहे. गोलंदाजीसाठी मात्र साईपाल दाखल झालाय. नक्कीच दोन्ही बाजूला कट करण्याची, स्विंग करण्याची क्षमता याही गोलंदाजामध्ये आहे, परंतु पाहावं लागेल या गोलंदाजावर देखील थोडंसं दडपण असेल. एक चौकार नक्कीच या सामन्याचं समीकरण बदलू शकेल, पाहावं लागेल. या दरम्यान मात्र पहिल्याच चेंडूवर तिथे मात्र यष्टीचित केलंय. मी आधीच म्हटल्याप्रमाणे साईपालच्या हातामध्ये ती जादू आहे. दोन्ही बाजूला चेंडू कट करतात, खूप चांगल्या पद्धतीने टप्पा हाताळतात आणि तेच करीत असताना पहिल्याच चेंडूवर एक महत्त्वपूर्ण गडी त्याने मात्र बाद केलाय. दोन समान राशीचे, दोन समान नावाचे बॅटर्स. पुन्हा एकदा रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळी मात्र सन्मान दिलाय, पाहावं लागेल. ते मात्र रोहन म्हणत 3 खेळाडू रोहन चिल्ले, रोहन साळुंके आणि फलंदाज देखील रोहन. 3 रोहन या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 10 मध्ये मात्र 14 करायचे आहेत. यावेळी पुन्हा एकदा रोहन असं क्रिकेट चालू आहे. दोन्ही बॅटर रोहन आणि क्षेत्ररक्षक सुद्धा रोहन आहे. 9 मध्ये 13 बनवायचे आहेत, पाहावं लागेल. एक चौकाराच्या शोधात असेल बॅटर रोहन साळुंके. एक दर्जेदार बॅटर आहे, सलामीवीर, अजूनही खेळपट्टीवर मात्र खूप चांगलं योगदान देत असताना या दरम्यान मात्र थोडेसे निराश असतील. खूप चांगलं टायमिंग काही या फटक्यावर झालेलं नाही आहे, परंतु एक धाव येते, हे फार महत्त्वाचं आहे. 8 चेंडूत 12 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. 19 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. यावेळी मात्र चकवा दिलाय, वेग वाढवलाय, वेगाबरोबर टर्नने मात्र बीट केलंय आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. नाही, 7 मध्ये आता मात्र 12 बनवायचे आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य राहिलंय की तिसरं षटक हे निर्णायक राहिलंय. प्रत्येक संघातील 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाने सामना फिरवलाय आणि तोच इतिहास आजच्या या सामन्यामध्ये कायम राहिलाय. सात चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. अनुप मात्र फलंदाजी साठी आले आहेत. 7 चेंडूत आणि 12 धावसंख्येची गरज असेल. या दरम्यान अनुप आलाय, अनुप गेलाय. वेल बॉल साईपाल. नक्कीच काय जबरदस्त चेंडूची हाताळणी. नक्कीच बॉक्स क्रिकेट जगताला मात्र हा एक नवीन फिरकीचा जादूगार मिळाला की काय. गेली 2 ते 3 महिने साईपालने ज्या पद्धतीने क्रिकेट हाताळलंय या देखील नावाची चर्चा येणाऱ्या काळात असेल. कल्याण विभागाला मात्र बिलॉंग्स करणारा हा खेळाडू. 6 चेंडूत आता मात्र 12 धावा करायच्या आहेत. थोडंसं कठीण जरूर असेल, परंतु रोहन साळुंके जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत अशक्य असं काही नाही आहे, पाहावं लागेल. शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज देवेंद्र आलेत. या दरम्यान मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाकडून केला जातोय. 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. खूप चांगले शर्तीचे प्रयत्न मात्र इथे रोहन साळुंके करतायत,
परंतु कोणताही चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेला नाही आहे. पाहावं लागेल. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका, परंतु चौकार मात्र मिळणार नाहीये, कारण सी सर्कल टाईपचं हे मैदान आहे आणि तिथून मात्र 1 फुटाच्या अंतरावरून हा चेंडू मात्र पडद्याचा घेतोय वेध. 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका रोहन साळुंकेच्या बॅट मधून, एक आकर्षक खणखणीत असा चौकार. आता मात्र 3 मध्ये 6 बनवायचे आहेत. रोहन, मी आधीच म्हटल्याप्रमाणे रोहन जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत अशक्य असं काहीच नाही आहे. काय बॅटिंग केलंय. मी आधीच म्हटल्याप्रमाणे त्याची देहबोली सांगते की मी हा सामना जिंकू शकतो आणि नक्कीच 3 मध्ये 6 बनवायचे आहेत. गोलंदाज दबावत असतील. यावेळी मात्र जबरदस्त फटका हाताळत असताना अरविंद तांडेल तिथे होते आणि ते कोणतीही चूक करीत नाही आहेत. 2 मध्ये 6 बनवायचे आहेत, परंतु एकदा मित्रांनो रोहनची बॅटिंग आवडली असेल टाळ्याचा गजर व्हायला हरकत नाहीये. 31 धावांचं मोठं आव्हान होतं, परंतु शेवटपर्यंत त्यांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केलाय. पाहावं लागेल. 2 चेंडू तर 6 धावांची गरज. सामना अजूनही ऑन आहे. या दरम्यान मोठा हिट करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल होता, परंतु चेंडू मात्र इथे काउंट होईल. 1 चेंडूत मात्र 5 धावांची गरज. इथे जवळजवळ डिंगडॉंग जॉर्ज 11 संघ ही स्पर्धा आपल्या नाविक करण्याच्या हेतूने 1 चेंडू दूर असेल. इथे मात्र पाहावं लागेल चेंडू नो आहे अथवा नाही, परंतु नो आहे. फलंदाजाकडून चौकार मारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता, झालेला नाहीये. पाहावं लागेल. 1 चेंडू 4 धावांची गरज, माफ करा 5 धावांची गरज. माफ करा 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. यावेळी मात्र डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ मात्र ही स्पर्धा आपल्या नावे करीत असताना, परंतु टाळ्याचा गजर श्री स्वामी समर्थ अंधेरी विभागाकरता झाला पाहिजे. त्यांनी सुद्धा खूप चांगली झुंज, समोर एक तगडी स्टार्कस होती, परंतु खूप चांगली कामगिरी करीत असताना हा संघ, रोहनची विकेट की फॅक्टर होती आणि तसंच झालं. त्याची विकेट गेल्यानंतर मात्र इथे ही स्पर्धा आपल्या नावे करीत असताना अभिनंदन दोन्ही संघाचं. आपण लागलीच थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारोह सोहळ्याला सुरुवात करायची आहे. आयोजकांना विनंती असेल